हा आजच्या दिवसभरातला तिसरा आणि शेवटचा चहा आहे. झाली तुझी दादागिरी परत सुरू झाली का? तुला काय समजायचंय ते समज. मी तुला परत चहा देणार नाहीये आज. हे भगवान, मैंने ऐसा क्या पाप किया है? ये लोग मुझे पेट भर चाय भी नहीं पीने देते. मार मार, तुला जेवढे डायलॉग मारायचे आहेत ना तू तेवढे मार, पण पुन्हा चहा मिळणार नाही. आणि हे काय, आज रेडिओ का ऐकतेस? तोही आजोबांचा. तुझ्या धनुषनी तुला नवीन पिक्चर नाही दिले वाटतं मोबाईल मध्ये? दिलेत 5 दिलेत 5. आज मला ते नाही बघायचे, आज मला रेडिओ ऐकायचा आहे. आज मला तुझ्या आजोबांची खूप आठवण येते. तू इकडे ये ग, ये. आज ना मला तुझ्या आजोबांची आठवण येते. निशीच्या लग्नात ते हवे होते. तारिणी, हा आवाज ऐकतीस का तू? इतक्या सुंदर गोष्टी सांगते म्हणून सांगू. ज्या स्त्रियांनी समाज घडवला त्या स्त्रियांच्या गोष्टी सांगते ती. तू पण ऐक पैस. अशा कर्तृत्ववान बायकांच्या गोष्टी ऐकल्या ना की मला आपल्या वसुधाची आठवण येते. तुझी आई पण काही कमी नव्हती या बायकांपेक्षा. अतिशय तत्वनिष्ठ, कर्तबगार आणि नीडर पोलीस ऑफिसर होती तुझी आई. पण काय असतं ना तारिणी, एखाद्याच्या नशिबात काय लिहिलेलं असतं हे आपल्यालाही नाही सांगता येत ग. बिचारीची काही चूक नसताना तिच्यावर वाटेल ते खोटे नाटे आरोप केले गेले. तिच्या प्रामाणिकपणावर इतके डाग दिले गेले की ते कोणी कधीच पुसू शकलं नाही. तिची ही लेक ते डाग पुसणार आहे सुमी, काळजी करू नकोस. हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेच्या नावावर जे आरोप झाले ते सगळे खोटे आहेत हे लवकरच जगासमोर येईल.